कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय चाललंय? ते आशूसाठी काढा बनवते। नको करूस। आधीच आशू तुझ्यामुळे आजारी पडलाय, त्यात हे असलं काहीतरी देऊन त्याची तब्येत आणखीन खराब करू नकोस। पण हा जालिम उपाय आहे। अगं तुमच्यासारख्यांसाठी असेल, थांबवायचं लगेच आणि सूप करायला घे। हे पण आयुर्वेदिक आहे। तुला तुझंच म्हणणं खरं करायचं असतं का? पण तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तू कितीही काही ठरव, कितीही प्रयत्न कर, पण तुला हवं तसं या घरात कधीच होणार नाही। त्यामुळे आशूला झालाय तेवढा त्रास पुरे झाला, आता मी सहन करणार नाही। जेवढं मी सांगते तेवढं गुपचूप ऐकायचं। लगेच सूप कर। काय करतेस? ते सूप करते आणि किती ते येऊन गेले ना आता। ती काही बोलली का तुला? माझा ना प्रश्नच चुकीचा आहे। कीर्तीचा मेंदू आणि तोंड याची काही सांगडच नाहीये मुळात। नाही कळते काहीच। अगं काय झालंय? रडू नको, डोळे पुस, डोळे पुस। हा काय झालं? मला काहीच माहित नव्हतं असं सगळं होईल। मी सांगायला हवं होतं आशूला, माझ्याकडनं झाली चूक। शिवा तू आधी शांत हो। होईल आशू बरं। अगं तू रडू नकोस। बरं हे काय बनवतेस? ते सूप करते। सूप दे मग त्याला, बघ कसा पटकन बरा होतो। आणि हे काय बनवतेस? ते काही नाही काढा, पण कीर्तीताई नको म्हणाल्या द्यायला। का? तू बनवलायस ना, मग दे, त्यात काय, दे तू। देते। बरं शिवा, हा मला ना तुझ्याशी थोडं बोलायचं होतं। काय? बोला ना। नाही म्हणजे तसं काही नाही, पण संपदा आणि रॉकी। काय झालं? संपदाला काही कळत नाहीये का अभ्यासातलं? नाही 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 अगं, तसं काहीच नाहीये। संपदाच्या अभ्यासाबद्दल काहीच नाहीये अगं। छान अभ्यास करते, अगदी मार्क्सही चांगले मिळाले तिला आता। पण मग काय झालं? शिवा म्हणजे गैरसमज करून घेऊ नकोस, पण रॉकी आणि संपदा एकाच वयाचे आहेत ना ग, म्हणून। नाही नाही म्हणजे तो मुलगा तसा चांगला आहे, हुशारही आहे, पण हे वयच तसं असतं ना ग, म्हणून जरा काळजी वाटते। तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे, पण झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।